तर संबंधित मतदारसंघातील निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीनवर नाव छापण्यासाठी अंतिम यादी तयार करतात. आता ही यादी कोणत्या आधारावर तयार केली जाते? तर प्रतिनिधित्व कायदा 1951च्या कलम 38 नुसार उमेदवारांचा क्रमांक ठरवताना याला 3 प्रकारात विभागलं जातं. पहिला प्रकार नोंदणीकृत राष्ट्रीय किंवा राज्य पक्ष. दुसरा आहे नोंदणीकृत पण ज्या पक्षाला राष्ट्रीय किंवा राज्य पक्षाचा दर्जा नाही असे पक्ष. आणि तिसरा प्रकार आहे अपक्ष उमेदवार. या 3 प्रकारानुसार ईव्हीएम मशीनवर उमेदवार ठरवले जातात. आता या कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961च्या कलम 10 नुसार ईव्हीएम मशीनवर क्रमांक देताना पक्षाच्या दर्जाबरोबरच उमेदवाराच्या नावाचा देखील विचार केला जातो. आता उमेदवारांच्या नावाचा विचार करताना भाषा कोणती ठरवली जाते? तर महाराष्ट्रात निवडणूक असल्यामुळे मराठी मुळाक्षरानुसार उमेदवारांचा क्रमांक ठरवला जातो. कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961चं कलम 10 हे निवडणूक आयोगाला संबंधित राज्यात कोणत्या भाषेच्या आधारावर उमेदवाराचा क्रमांक ठरवला जावा याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देतं.